श्री स्वामी समर्थ. तर आज सकाळ सकाळी आम्ही कुठे चाललेत? तर आम्ही चालले श्री स्वामींच्या दर्शनासाठी भुईगावला, आणि ते सुद्धा पायी पायी. ह्याची सुरुवात आम्ही सकाळी 6 वाजता केली होती. सकाळचं वातावरण इतकं सुंदर होतं ना की चालताना जराही थकवा जाणवला नाही. पुढे जाऊन थोडंसं थांबावं म्हणून आम्ही गार्डनमध्ये विश्रांती केली आणि पुन्हा चालायला सुरुवात केली. पुढे गेल्यावर आम्हाला साईबाबांचं मंदिर लागलं. तिथे आम्ही साईबाबांचं दर्शन घेतलं आणि मंदिरात ना एक मोठा असा शंख होता. हा असा शंख मी पहिल्यांदाच बघितला. आणि आम्ही सर्वांनी साईबाबांचं दर्शन घेतलं आणि पुन्हा चालायला लागले. चालता चालता कधी मठाच्या आवारात येऊन पोचले ना कळलं सुद्धा नाही. आणि मठाच्या आवारात येताच ना मन एकदम प्रसन्न वाटू लागलं होतं. मी स्वामींसाठी ना गुलाबाचं फूल घेतलं होतं आणि आता इथे साईबाबांचं दर्शन घेतलं आणि मठामध्ये प्रवेश केला. मठामध्ये येताच ना मन एकदम प्रसन्न वाटू लागलं होतं आणि स्वामींना बघताच सगळे दुःख हरून गेली होती. श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण करत स्वामींचं दर्शन घेतलं आणि आमचा प्रवास इथेच पूर्ण झाला. आणि आपण कुठे गेलो आणि शॉपिंग नाही केली असं तर होत नाही ना. आता हा नारळ बघा ना किती छोटूसा आहे. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.